सुप्रभात. 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 2 मिनिट मॅडम सुप्रभात. येतात. सुप्रभात सान्वी. सुप्रभात. चला सगळे तयार? आपण 2 मिनिटं वाट बघूया सान्वी आणि मग वर्ग सुरू करूया. ठीक आहे? जॉईन होतात. चला सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करा बरं. कोण कोण जॉईन झालंय? हॅलो मॅम, ही राजविका आहे. आणि मागचे 2 क्लासेस ना आम्ही नव्हतो, म्हणजे उपस्थित नाही राहू शकलो कारण आमच्याकडे लग्न होतं. तर ही आहे ना मागच्या वेळी, हा मध्यम गट आहे राईट? हो, हा मध्यम गट आहे. हा, तर ही मागच्या वेळी जी आहे ना मध्यम गटातच होती. तर ऍक्च्युली जे बाकीचे मुलं आहेत ना, आय थिंक ते पुढे मोठ्या गटात गेले असं काहीतरी वाटतंय. कारण सेम मला जे म्हणजे सेम जे मुलं होते ना ते दिसत नाहीये तिथे. अच्छा. तर मग हिचं मला ऍक्च्युली असेसमेंट मला कळत नाहीये की या गटात बसवायचं की पुढच्या गटात. तर आज हिला या गटात बसवते आणि मग तुम्ही सजेस्ट करू शकाल का की याच गटात कंटिन्यू करायचं की पुढच्या गटात पाठवायचं? हो हो. आता वय काय आहे राजवीचं? हिचं वय आहे 6 वर्षांची होऊन गेली, म्हणजे 6.25 वर्षांची. अच्छा. मग आजपासून आपण मराठी लेखन सुरू करणार आहोत, मुळाक्षर वगैरे. त्यामध्ये जर ती परफेक्ट असेल तर आपण तिला मोठ्या गटात घालू शकतो. अच्छा, ठीक आहे. जो अजून मोठा गट आहे 6 ते 7 वर्ष अधिक जाऊ अच्छा, शकते ती. ठीक आहे, ठीक आहे. चालेल, चालेल. ठीक आहे मॅम. आज बघूया कितपत ती ग्रास्प करतेय, कसं येते तर चालेल. पुढे जाईल. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. ठीक आहे? हा, हो. ठीक आहे. चालेल. थँक्यू. मग आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात का? कोण म्हणणार आजची प्रार्थना? सान्वी, तुला प्रार्थना येते? आपल्या वर्गाची सुरुवात आपण प्रार्थनेने करतो. आज प्रार्थना कोण म्हणणार सांगा बरं? की आपण सगळे मिळून म्हणूयात प्रार्थना? माईक ऑन करा सगळ्यांनी. हो मॅम, चालेल. सगळे मिळून. सगळे मिळून म्हणूयात? ठीक आहे. हो हो, चालेल. चला मग सुरू करूया. सगळ्यांनी ताठ बसा आणि हात जोडायचे. आपली प्रार्थना कोणती आहे माहितीये तुम्हाला? कोणती प्रार्थना आहे आपल्या शाळेची?
छान. हीच आमुची प्रार्थना अन हे आमुचे मागणे. हम्म, चला मग सुरू करूया. हो हम्म, सुरू करा. सुरू करा. हो सुरू. हीच आमुची बात. नमस्कार. हे आमुची प्रार्थना, हे आमुची प्रार्थना, अन मानस प्रार्थना अन हेच आमुचे बात काय माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. donate to the Papa's name. सामे माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाची माणसाचाच वागणे. हीच आमुची प्रार्थना. पुढचं कडवं म्हणा. भोवताली म्हण. भोवताली भोवताली दाटला दार दुःख चांदणी. सूर्य सूर्य वेल आज खातरी त्याच्यात बघ ना. तोवरी तुमचे गळो परी दे नमस्कार. शुद्धतेचे चांगणे चांगणे. माणस साने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, अन हेच हेच आमुचे आमुचे मागणे. मागणे. माणसाने माणसाने माणसाशी माणसा माणसा समवागणे. हीच आमुची आमुची प्रार्थना, अन हेच आमुचे मागणे. छान. आता पुढच्या वेळेला येताना ह्या प्रार्थनेत 3 कडवी आहेत, 3 स्टांझा आहेत, ते तिन्ही पाठ करून यायचे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. मग तुमच्या स्कूलच्या परीक्षा सुरू झाल्या? स्कूल एक्झाम चालू झाल्या? कोणाकोणाची एक्झाम चालू आहे स्कूलची? नाही. नाही चालू झाल्या? ठीक आहे. मग आपण आज काय करूया? आज आपण थोडंसं मराठी घेऊया. मराठीची अक्षरं जी आहेत अ, आ, इ, ई ते घेऊया. अंक घेऊया तोंडी. आणि मराठी दिवस असतो, जसा प्रत्येक दिवस असतो, स्पेशल काही असतो, वुमन डे असतो, महिला दिन असतो, तसाच एक मराठी गौरव दिन साजरा केला जातो फेब्रुवारी महिन्यामध्ये. आपण त्याचीही माहिती घेऊया. ठीक आहे. मग मला अ, आ, इ, ई कोण म्हणून दाखवणार? अ ते अहा पर्यंत प्रत्येकाने बोलायचं आणि मग आपण ते लिहून सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. मग आपण अद्वैत पासून चालू करूया. अद्वैत बोल. अ आ इ ई उ ऋ ए आय ओ औ अम आहा. छान. आता अथना. अ आ इ ई उ ऋ ए ऐ ओ औ अम अह. छान. राजविका म्हणतेस तू? मी म्हणते. अ येतो तुला? आ इ ई उ ए ऐ ओ औ अम हा. त्यानंतर कोणी हात वर केलंय? मी प्रिशा.
हा, प्रिशा म्हण. अ आ ई उ ऊ ऋ ए आ ओ ए ई ए ऐ ऐ औ आहा. त्यानंतर शिंदे. आणि मला तुझं हा नाव प्रेस. काय? शिंदे सरनेम आहे. नाव काय आहे तुझं? अरुची नारायणा स्कूल. अच्छा, आणि आरव नाव काय शिंदे. आहे तुझं? आरुष. हा, आरव आरुष. शिंदे. आरव. आरव, ठीक आहे. आरव बेटा म्हण अ ते आहा पर्यंत. अ आ ई उ ऋ ए आय ओ औ आहा. छान. आणि प्रिशा, सान्वी राहिली. सान्वी म्हण. अ आ ई उ ए ऐ ओ हा. ए औ ऐ हा. ओ औ आहा. छान. टाळ्या वाजवा बरं, सगळ्यांनी छान म्हटलं. टाळ्या वाजवा एकमेकांसाठी. छान. आता लिहिता कोणाला येतं? हे तोंडी आपण बोललो, लिहिता कोणाला येतं? ना, प्रेषिता, प्रेषा. ठीक आहे, मी पहिल्यांदा लिहून दाखवते, तुम्ही तसं कॉपी करायचं. ठीक आहे? सगळे तयार? पुस्तक, वही आणि पेन आहे तुमच्याकडे? हो. रेडी? चालू करूया? ठीक. पहिला आपण अ लिहूया. अचं कसं वळण असतं? एक आपण इंग्लिश मधला सी असतो ना, सी काढतो, त्याच्या खाली उलटा सी काढतो, त्याला एक स्लिपिंग लाईन देतो, आडवी रेषा आणि एक उभी रेषा देतो, आणि आपण असा अ काढतो. दिसतोय सगळ्यांना? हो. मग हा अ सगळ्यांनी कॉपी करायचा आणि मला दाखवायचा. सान्वी जवळ धर थोडं स्क्रीनच्या. हा, छान. अथेनाने छान काढलंय. अथनाच नाव आहे ना तुझं? मी बरोबर प्रोनाऊन्स करतेय? बरोबर आहे ना, अथेना? आरवने पण बरोबर काढलंय. सान्वी छान. प्रांजली व्हेरी गुड. आता बोला सगळ्यांनी अ. आणि मग अ वरून तुम्ही एकेकाने एक एक मराठी शब्द सांगायचा अ ने सुरू होणारा. हम्म? आई. आई आने सुरू होते. आपण. अननस. 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 आणखीन. हा, सांग आरव. अननस. अननस. अंगूर. 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 अंगूर हा शब्द बरोबर आहे, पण तो हिंदीत. अजगर. शाबास. अंगूर हा शब्द बरोबर आहे, चुकीचा नाहीये, पण तो हिंदीत आहे. हिंदीमध्ये ग्रेप्स ना अंगूर म्हणतात. आता ह्या अ ला आपण एक काना दिला की काय होणार? लिहून दाखवा. आई. आई. बरोबर. आई. आई. अजून? आई. हा, आई झालं. अजून दुसरा शब्द सांगा आने सुरू होणारा. आपण. आपण. आरव बरोबर लिहिलेस. अथेना बरोबर लिहिले. अद्वैत तुझं दाखव. आंबी. आंबा. आंबी. आंबा. आवर अनुस्वार आला. आता पुढचं अक्षर कोणतं आहे? ई. 2 ई असतात. एक पहिला ई येतो आणि दुसरा ई येतो. पहिल्या ई ला म्हणतात
रस्व ई आणि दुसऱ्या ईला म्हणतात दीर्घ ई. तर रस्व ई जिथे छोटा छोटा आपण बोलण्यात तो जास्त ताणला जात नाही किंवा खेचला जात नाही, त्याला रस्व ई म्हणतात. आणि जो आपण जास्त काळ त्याचा उच्चार करतो त्याला दीर्घ ई असं म्हणतात. रस्व ई आणि दीर्घ ई. तर हे दोन्ही सोपे आहेत. कसं काढतो आपण? आधी सी, पुन्हा उलटा सी आणि त्याला एक छोटीशी गाठ. हा झाला ई. हा, गुड. आणि त्या ईलाच आपण जेव्हा असं करतो तेव्हा काय होतो तो? दगई. हा, दीर्घ ई. म्हणा दीर्घ ई. दीर्घई. हा, रस्व ई आणि दीर्घ ई. अद्वैत तुझं दाखव. बरोबर. हो, दाखवतो. छान. राजविकाने पण छान लिहिलंय. फक्त ते खालचं आहे ना राजविका, हे दोन्ही सेम असतात. आपण जो सी शेप काढतो ना ते दोन्ही इक्वल असतात. ई नंतर काय येतो? ई. ऊ. मग ऊ मला तुम्ही लिहून दाखवणार? ऊ. लिहिला. बरोबर पाहिलं. ऊ. ए ऐ ओ औ अम आहा. ए ऐ ओ औ अम आहा. ओ का पी पी को को के काय को का कम कहा. आहा. हिला काय म्हणतात? ओ आ ई ई ऊ ऊ. ऊ नंतर काय येतं? रू. रू. ऊ. लुसी. रू ऋषीतला. बरोबर. लिही. येतो तुला लिहायला बेटा? रू साठी आपण इकडे हे जे साइन असतं ना मॅथ्स मधलं, ग्रेटर दॅन लेसर दॅन, ते साइन, एक उभी रेषा ज्याला तुम्ही स्टँडिंग लाईन म्हणतात ते, आणि हे असं, हा रू होतो. रू नंतर ए. ए आणि ऐ. ए ऐ. चालू केलं तो नाही खालचा नाही चालू केला काल आता ओ औ. ओ पण सोपं आहे. ओ आ मध्येच आला एक मात्रा दिली की काय बनतो? नाही सगळं ह्याला म्हणतो आपण ओ. आणि जेव्हा आपण देतो तेव्हा तो काय बनतो? बोला सगळ्यांनी. ह्या काय लिहिलंय मी? ओ. 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 आणि ओला अजून एक मात्रा दिली की तो बनतो औ. औ नंतर काय येतं? आणि आहा. मग मला तुम्ही लिहून दाखवा अम आणि आहा.
छान, व्हेरी गुड अर्थना. अर्थना गुड. प्रांजली पण छान लिहिलंयस. पंक्ती तू लिहिलंस? मॅम मी बाहेर आहे. हा मला सुट्टीच नाही पण मला इकडे आता अटेंड करायचं. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मग घरी गेल्यावर लिहिशील गृहपाठ म्हणून, होमवर्क म्हणून. छान, गुड. पाहून झाल्यावर लेखिकेला आणि हवे राजविका तुझं झालं? तान्वी तुझं झालं बेटा? दाखवण्यासाठी साहेबांनी सोनाला बरोबर पाठवले. लेखिकेला आरव पाहिलं तुझं. एक मांजर आले. माझं झालंय. झालंय. प्रिशा तुझं झालं? झालं. सान्वी तुझं झालं? अर्थना छान. घरी तुम्ही सगळे मराठीतून बोलता? पूर्ण मराठीतून? छान. मग झालं? दाखव. झालं. हा बरोबर आहे. ई फक्त थोडा नीट काढायचा. ई तुम्ही बरोबर काढलाय, चुकीचं नाही म्हणत आहे. पण ई काढताना सगळ्यात पहिला हा सी, उलटा सी, तेवढ्याच साईडचा खालचा सर्कल, तेवढं सेमी सर्कल आपण पहिल्या साईडचं काढतो, तेवढंच दुसरं असतं आणि नंतर त्याला मराठीत आपण गाठ मारतो. असं असतो ई. अक्षर छान काढायचं ना. आपलं अक्षर जेवढं छान असतं तेवढं ते वाचणाऱ्यालाही कसं वाटतं? सुंदर वाटतं ना. मग लिहिताही आलं पाहिजे आणि आपलं हस्ताक्षर, हँडरायटिंग कसं असलं पाहिजे? छान छान असतं. आता इंग्रजी महिना कोणता चालू आहे सांगा बरं? फेब्रुवारी. तर फेब्रुवारी महिन्याची 27th डेट असते, म्हणजे 27 तारीख असते. फेब्रुवारी. फेब्रुवारीच्या 27 तारखेला, 27 फेब्रुवारीला आपले खूप मराठी कवी होऊन गेले. कवी म्हणजे पोएट. त्यांचं नाव होतं वि.वा. शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज. त्यांना मराठीतलं सर्वोच्च बक्षीस, सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ म्हणून मिळाला होता. आणि त्यांनी खूप साहित्य लिहिलं मराठीतून. लहान मुलांसाठी गोष्टी, लहान मुलांसाठी कविता, माणसांसाठी कादंबऱ्या, काही खूप सुंदर ज्याला ललित लेख म्हणतो, हे त्या कुसुमाग्रजांनी लिहिलं. आणि त्यांना भारत सरकार जे साहित्याचा म्हणजे लिटरेचरचा सर्वोच्च हायेस्ट पुरस्कार देते, तो ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. म्हणून त्यांचा वाढदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. 27 फेब्रुवारी किंवा 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा वाढदिवस. त्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मग तो कशासाठी असतो? कशासाठी साजरा केला जातो? तर मराठी भाषेची गोडी वाढावी, सगळ्यांना मराठी भाषेची आवड वाढावी. ही जी 600-700 वर्षापासून जुनी भाषा आहे ती टिकावी, वाढावी. त्यातल्या जे साहित्य आहे त्याचं लहान मुलांना ओळख व्हावी, मोठ्या माणसांना त्याचा परिचय व्हावा, म्हणून आपण हा दिवस स्पेशली विशेष करून मराठीसाठी साजरा करतो.
तर तुम्हाला आज आपण आपल्या वर्गातच हा दिन साजरा करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर कोणतं मराठी गाणं, मराठी गोष्ट किंवा मराठी म्हण माहिती असेल तर तुम्ही सांगा. मग नंतर आपण 2 मराठी छोट्या लहान मुलांच्या कविता मी तुम्हाला वाचून दाखवेन. तर पहिलं कोण म्हणणार? नाही. मराठी गाणं, मराठी बडबड गीत, मराठी म्हण, मराठी गोष्ट कोणतीही. आपण आपल्या वर्गात मराठी गौरव दिन साजरा करतोय. तर तुम्ही मला मॅम सांगा. मी बोलते गाणं. बोल बोल बोल. स्वर्गात आकाश गंगा हे गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा हे गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100. चल आनंद आली बहार, चल आनंद आली बहार. छान. टाळ्या वाजवा. पंक्तीसाठी सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवूया. आता दुसरा नंबर कोणाचा? सेकंड कोण म्हणणार? प्रत्येकाने काहीतरी म्हणायचं. छोटस पण चालेल. एखादा जोक, विनोदी चुटका पण चालेल, एखादा प्रसंग पण चालेल, काही चालेल, पण प्रत्येकाने बोलायचं. पंक्तीने छान सुरुवात केली आपली. दुसरं कोण म्हणणार? प्रिशाने हात वर केलाय. मी एक रिडल सांगू का? रिडल म्हणजे कोड. बरोबर, सांग. पायरेटचा फेवरेट मी नंतर बोलू का? चालेल. तू विचार करून ठेव. तोपर्यंत दुसरं कोणाला तरी सांगते. प्रांजली. मला थोडस तांदूळाचं गाणं येतं, थोडस येतं. चालेल, सांग. तांदूळा तांदूळा आलास का, लिंबुणीच्या झाडाचं एवढंच येतं, बाकी काही नाही. विसरून गेले. पण मला पहिला जेव्हा फर्स्ट टाइम मी जॉईन केलं होतं ना, मला एक गोष्ट माहिती होती पण मी विसरून गेली ती. ठीक आहे, आठवून ठेव. आता तिसरं कोण? राजवी, का तू सांगतेस काही? काय सांगते? मी नंतर सांगू का? हो चालेल. मग कोण सांगतं आता? सान्वी. सान्वी सांग. एका दिवशी मी एक गोष्ट सांगणार आहे. अरे वा, शाबास, सांग. एका दिवशी एक मुलगा होता आणि तो गलीत जात होता त्याच्या शाळेतून. मग त्याला एक शॉप दिसला, त्याला भूक लागली आणि त्याला बनाना घ्यायचा होता. त्याने बनाना केळं घेतला आणि खाल्ला आणि त्याचा साल रस्त्यात टाकून दिला. आणि तिथे एक आजोबा चालले होते, ते घसरून त्याच्यावर पडले आणि सगळे लोक आले आणि त्यांना उचलून डॉक्टर इथे नेले. आणि मग त्याला वाईट वाटलं आणि तो घरी आला आणि त्याने त्याच्या आईला सांगितलं, मी असं केलंय. मी बनाना घेऊन खाऊन साल रस्त्यात टाकलं. आजोबा घसरून पडले. मग ते दोघे त्याची आई आणि
तो जात आणि आजोबांना भेटायला मग तो मुलगा सॉरी म्हणतो आणि ते पुन्हा मी असं करणार नाही आणि ते दोघे घरी निघून जातात. खूप छान, मस्त. म्हणून या आपण गोष्टी केळाचे झाड कधीच टाकायचं नाही खाली रस्त्यावर. ह्या गोष्टीतून आपल्याला काय कचरा शिकायचं? डस्टबिन मध्ये टाकायचा. सान्वीच्या गोष्टीतून तुम्ही काय शिकला? काय शिकलात सान्वीच्या गोष्टीमधून? कचरा हा नेहमी कचरा पेटीत टाकायचा. त्याने दुसऱ्याला त्रास होऊ शकतो आणि दुसऱ्याला त्रास होईल असं आपण कधीही वागायचं नसतं. ठीक आहे, पुढे प्रिशाने हात वर. कविता सांगू? सांग ना, काहीही, मराठीतलं काहीही सांग. कविता ना मी एक सॉन्ग बोलू काय? हो चालेल, बोल ना. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. मला एवढंच येतं. छान. अजून कोण कोण राहिलंय? प्रिशाने हात वर केले. प्रिशा बोल. सांग, गोष्ट सांग. एक आजी असती, ती तिच्या मुलीकडे जात असते, पण तिचं घर एका जंगलात असतं. मग ती जात असते, तर मग तिला एक तिच्या रस्त्यावर वाघ दिसतो. मग ती बोलते की तो वाघ बोलतो की मी आता तुला खाऊ का? तर ती बोलते नको, मी माझ्या मुलीकडे मस्त तूप आणि पोळी खाऊन येते, मग तुम्हाला आणखीन खायला मिळेल. मग काय होतं, आणि मग नंतर ती थोडं पुढे जाते. मग तिला एक हे दिसतो, कोल्हा दिसतो. मग ती बोलते, तो बोलतो की आता मी तुला खाणार आहे. मग ती बोलते नको नको, मी आता माझ्या मुलीकडे जाऊन तूप पोळी खाऊन येते. मग ती तिच्या मुलीच्या तिथं पोहोचते. मग ती बोलते, ती 10 दिवसानंतर बोलते की ती असं म्हणजे ती बोलते की सगळे आता प्राणी आम्हाला खाणार आहे. तर मग ती बोलते तू ना एका भोपळ्यात बसून जा आणि मग नंतर कोणीच तुला ओळखणार नाही. मग ती जाते. मग नंतर तो जो हे कोल्हा असतो, तो त्याला लाथ मारतो आणि मग नंतर त्याला ती दिसते आणि मग नंतर मग नंतर ती पुढे पुढे जाते. मग वाघ बोलतो की मीच खाणार काय, कारण की मीच खाणार. मग तो बोलतो की कोल्हा बोलतो की मीच खाणार, कारण की मीच केलं ते, मीच शोधलं तिला. मग नंतर तोपर्यंत ते भांडण करतात, तोपर्यंत ती आजी पळून जाते. खूप सुंदर. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक म्हणून जी गोष्ट आहे, ती गोष्ट आपल्याला सांगितली प्रिशाने. काय वाजवूया? अजून कोणी हात वर केला होता मगाशी? अद्वैत. हा, राजविकाने हात वर केला होता. बोल राजविका. मी एक गोष्ट सांगते. सांग.
एका दिवशी एक लाकूड तोडा होता. तो खूप गरीब होता. तो नेहमीच जंगलात जायचा आणि लाकडं तोडायचा आणि वापस येऊन लाकडं विकायचा. आणि मग एका दिवशी लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली आणि मग तो रडत होता. आणि मग त्याच्यानंतर तिथून एक माणूस आला आणि त्यांनी म्हटलं की मी तू तू का बरं रडत आहेस? मी तुला मदत करू शकतो. मग ते लाकूड तोडाने म्हटलं की माझी लाकडं तोडता तोडता कुऱ्हाड पाण्यात पडली आणि मला एक तर पोहता नाही येत, काहीच नाही करता येत. तुम्ही मला मदत करू शकता का? मग त्याच्यानंतर तो माणूस जो असतो तो पाण्यात जातो आणि म्हणतो, त्याला एक चांदीची कुऱ्हाड भेटते. तो म्हणतो बाहेर येऊन, ही आहे का तुझी कुऱ्हाड? तर तो लाकूडतोडा म्हणतो, नाही नाही नाही, ही नाही आहे माझी कुऱ्हाड. मग त्याच्यानंतर ती कुऱ्हाड तो बाजूला ठेवून देतो आणि वापस पाण्यात जाऊन सोन्याची कुऱ्हाड घेतो. आणि मग तो बाहेर येऊन म्हणतो, ही आहे का तुझी कुऱ्हाड? तर लाकूडतोडा म्हणतो, नाही, ही नाही आहे माझी कुऱ्हाड. मग तो तिथे ठेवून देतो वापस बाजूला. मग तो पाण्यात जातो आणि लोखंडाची कुऱ्हाड घेऊन येतो आणि त्याच्यानंतर तो म्हणतो की ही आहे का तुझी कुऱ्हाड? आणि मग तो म्हणतो की हो हो, हीच आहे माझी कुऱ्हाड. आणि मग त्याच्यानंतर त्या माणसाचं रूपांतर देवामध्ये होते आणि मग त्याच्यानंतर देव त्याला आशीर्वाद देतात आणि मग तो वापस गावात जातो. आणि अजून एक लाकूडतोडा असतो, त्याला तो सगळं सांगतो आणि मग त्याच्यानंतर त्याला पण ते चांदीची कुऱ्हाड वगैरे सगळं पाहिजे असते, म्हणून तो जातो आणि मुद्दामून आपली कुऱ्हाड पाण्यात फेकतो आणि रडत बसतो. आणि मग त्याच्यानंतर इकडे तो माणूस येतो आणि म्हणतो की तुला काय झालं? मी तुझी मदत करू शकतो. मग त्याच्यानंतर काय होते, तो पाण्यात जातो आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन येतो. मग तो म्हणतो ही आहे का तुझी कुऱ्हाड? तर तो म्हणतो हो हो, हीच आहे माझी कुऱ्हाड. मग तो वापस देवात रूपांतर होतो आणि वापस देवात रूपांतर होते. आणि मग त्याच्यानंतर ते देव त्याला म्हणतात की तू खोटं बोललास, ही नव्हती तुझी कुऱ्हाड, तुझी कुऱ्हाड लाकडाची होती. आणि मग त्याच्यानंतर मग देवाने म्हटलं त्याच्यानंतर की मी तुला तुझी लाकडाची कुऱ्हाड पण नाही देणार, चांदीची कुऱ्हाड पण नाही देणार आणि सोन्याची कुऱ्हाड पण नाही देणार. मग तो रडत रडत घरी पाहून जातो वापस. खूप छान, खूप सुंदर रचिता. या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात सांगता येईल? राजविकाने आपल्याला एक गोष्ट सांगितली, त्या गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकवण मिळते, संदेश मिळतो. अनम्यूट करा आणि सांगा पटापट. असं कधी खोटं बोलायचं नाही. शाबास, कधीच खोटं बोलायचं नाही. पिशा, काय म्हणतेस तू? कधीच म्हणजे कधीच खोटं बोलायचं नाही आणि मुद्दामून करायचं नाही. नाही करायचं. पंक्ती? कधीच हावरेपणा नाही करायचा. शाबास. आरव? ग्रीडी नाही ग्रीडी नाही राहायचं, लोभ नाही धरायचा कुठल्याही गोष्टीचा जास्त. आपण कायम प्रामाणिक राहायचं, खरं बोलायचं. प्रांजली, अजून काय ऍड करतेस तू? अनम्यूट कर, अनम्यूट. खरं बोलायचं. कायम खरं बोलायचं. कुठेही आपला लोभ आहे, आपल्याला जास्त हवंय म्हणून
खोटं बोलून ते मिळत नाही. आपण खरं वागून प्रामाणिक राहून आपल्याला जास्त चांगलं मिळतं. अजून कोणाला म्हणायचंय, बोलायचंय काही? हा, अद्वैत. आणि कोणाचं काही घ्यायचं नाही. शाबास. कोणाचं काही घ्यायचं नाही. आपण स्वतः आपल्या मेहनतीने, आपल्या कर्तृत्वाने मिळवायचं जे काही असेल ते. कोणाचं घ्यायचं नाही, लुबाडायचं नाही. अजून कोणी सांगणारे गोष्ट, गाणं, विनोद, कथा? आरव, तू सांगतोस? पप्पा येते ना. ठीक आहे. मग मी तुम्हाला आज मराठी दिनानिमित्त आपण दोन जे मराठीतले मोठे कवी होते, खूप प्रसिद्ध कवी होते, त्यांच्या दोन कविता वाचूयात. हं? पहिली कविता आहे आईची. आई म्हणजे, हा, सान्वी काय म्हणतेस? अनम्यूट कर, अनम्यूट. सान्वी, अनम्यूट कर. आपल्याच आपण गोष्टी घ्यायच्या, दुसऱ्यांचा आपण घ्यायचा नाही. आपल्याच गोष्टी आपण घ्यायच्या, आपण दुसऱ्यांचं घ्यायचं नाही. आयतं किंवा फुकट मिळालेलं चांगलं नसतं. तर पहिली जी कविता आहे ना, तुम्ही तुमच्या आईविषयी सांगाल? आई कधी उठते, सकाळी लवकर उठते, तुमचा डबा बनवते, टिफिन बनवते, शाळेत सोडते. आईविषयी कोण कोण बोलेल? ह्या आईशी संबंधितच कविता आहे कुसुमाग्रजांची, ज्यांच्या वाढदिवसावरून आपण मराठी दिन साजरा करतो. त्या आईशी संबंधित, आई हे रूपक ठेवून किंवा एक सतत बिझी असणारी स्त्री हे रूपक ठेवून त्यांनी एक छोटी कविता लिहिली आहे. तर मला सांगा, प्रत्येकाने अनम्यूट करून सांगा पटापट आपल्या आईविषयी काय वाटतं तुम्हाला? जोरीने सांग ना. मी एक कविता सांगते. सांग. आई म्हणजे काय असते? लेकरांची माय असते, वासाची गाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, खरे नाही आणि म्हणतही नाही. खूप छान. आई लेकराची माय असते. मु. शिंदे म्हणून कवी आहेत, त्या कवींनी लिहिलेली ही कविता आहे आईवरती. प्रिशा. सगळं घेऊन देते, जे पाहिजे ते. आई आपल्याला क्लासला सोडून देते, स्कूलचा डब्बा भरून देते. आई आपल्याला मेहनत करते. आई मेहनत करते, आई दिवसभर कामात असते. मला माझी आई खूप आवडते. सान्वी. मला काहीतरी एक सॉंग म्हणायचंय. बोल ना. मग आपल्याला खूप मेहनत करून तिचं काम सोडून आपल्याला डबा बनवून देते आणि तिला खूप वेळ लागतो. तिला खूप वेळ लागतो, ती कायम बिझी असते. तशीच या कवितेत एक चिऊताई आहे. चिऊताई माहितीये सगळ्यांना, पाहिलीये? हो, चिऊताई पाहिली ना. प्रांजली, सांग काय म्हणतेस? डबा भरते, आपल्याला खूप मदत करते, म्हणून आपल्याला आपली आई आवडायला हवी. छान. बाळासाठी आई खूप मेहनत घेत असते तिच्या बाळांसाठी. तशीच या कवितेत एक चिऊताई आहे, छोटीशी चिऊताई आहे आणि तिचं बाळ आहे. चिऊताई आणि छोट्या बाळाची ही कविता आहे.
आणि कुसुमाग्रजांनीच लिहिलेली आहे. उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही. सोनेरी हे किरण आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यांवर झोप कशी अजूनही. कारण चिऊताई ही वन डे बिफोर आदल्या दिवशी खूप दमली आहे आणि तिला उठायला उशीर होतोय. म्हणून कवी म्हणतात, सोनेरी हे किरण आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही. मग बाकीची सगळी पाखरं उठली आणि किलबिल करायला लागली आहेत. लग बग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे. झोपलेल्या अशा तुम्ही, झोपलेल्या अशा तुम्ही, आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या. छोट्या बाळासाठी चारा कोण आणणार तुम्ही झोपलात तर. बाळाचेनी घेता नाव, बाळाचेनी घेता नाव, जागी झाली चिऊताई. अरे आपल्या बाळासाठी दाणा आणायचंय. चिऊताई काय झाली, पटकन उठली, जागी झाली. उडोनिया दूर जाई भूर भूर, बाळाचेनी घेता नाव, जागी झाली चिऊताई, उडोनिया दूर जाई भूर भूर. आपली आई तशीच असते ना, घाई गडबड करत असते आपल्यासाठी, आपल्या डब्यासाठी. बरोबर. छान. आता ही झाली आईची कविता. तशीच दुसरी कविता आहे, ती पिल्लूची कविता आहे. पिल्लू म्हणजे छोटं बाळ. ॲनिमलच्या छोट्या बाळाला पिल्लू म्हणतात. तीही मराठीतले एक प्रसिद्ध कवी आहेत, कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणून. तर ह्या पाडगावकरांची कविता आहे. ते कोकरू असतं, ते आईचं ऐकत नाही, ते हट्ट करतं आणि एकटंच फिरायला जातं. आई त्याला म्हणते की तू लांब जाऊ नकोस, फिरू नकोस, माझा हात सोडून किंवा माझ्या नजरेसमोरून तू हलू नकोस. तरी त्या कोकराला बाहेर काय चाललंय, जंगलात काय चाललंय ते बघायचं असतं. त्याच्यामुळे ते आईचं न ऐकता सुटून बाहेर जातं आणि ते वाट चुकतं. मग काय होतं वाट चुकल्यावर, वेड कोकरू खूप थकलं, घरी येताना वाट चुकलं. वेड कोकरू खूप थकलं, घरी येताना वाट चुकलं. वाट चुकलं म्हणजे त्याचा रस्ता चुकला. काय झालं रे. भलतच भ्यालं, अंधार बघून भलतच भ्यालं. भ्यालं म्हणजे घाबरलं. आजूबाजूला आई नाहीये, कोणी नाहीये, जंगलात आपण एकटेच आहोत, सगळीकडे अंधार आहे. मग ते घाबरलं. दमून दमून झोपेला आलं. दमून झोप आली की आपल्याला काय आठवतं, तुम्ही खूप दमलात, झोप आल्यावर पहिलं तुम्हाला काय आठवतं, कोणती व्यक्ती आठवते, आई. आई आठवते. मग ते कोकरू घर शोधत आलं. शेवटी एकदा घर दिसलं. हा, शेवटी एकदा घर दिसलं, वेड कोकरू गोड हसलं. शेवटी एकदा घर दिसलं, वेड कोकरू गोड हसलं. डोकं ठेवून गवताच्या कुशीत, डोकं ठेवून गवताच्या उशीत, हळूच शिरलं आईच्या कुशीत. हळूच शिरलं आईच्या कुशीत. तर ते वेडू कोकरू शेवटी आईच्या कुशीत शिरलं. ठीक आहे, लक्षात आल्या कविता तुम्हाला, मराठी कविता. हो, समजल्या तुम्हाला, समजल्या ना. ठीक आहे, गुड. मग आता आपण गणिताकडे वळूया. शेवटची 10 मिनिटं आपण गणिताचा सराव करूया. मागच्या आठवड्यात, मागच्या रविवारी आपण
1 ते 10 आकडे घेतले होते तोंडी. आता आपण 11 ते 20 घेऊया. 11 ते 20. मी पहिल्यांदा बोलते, तुम्ही ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि मग नंतर आपण सगळे एकत्र म्हणूया 11 ते 20. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता म्हणा सगळे 1 ते 20. 1, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. अरे वा, सगळ्यांनी 21, पटकन 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. किती लक्षात ठेवा. सगळ्यांना येतात 1 ते 50 तोंडी म्हणता? प्रत्येकाला येतात? नाहीये. राजविकाला येतात. सान्वी तुला कुठपर्यंत येतात म्हणता? सान्वीला शिकवलं नाहीये हे, तिला 1 ते 10 येतात. 1 ते 10 येतात. ठीक आहे, आपण 11 ते 20 म्हणून घेऊया, उजळणी करूया. आणि अथना तुला किती ते किती येतं? सांगते ते आई, म्यूट कर बाळू, म्यूट करा. म्यूट करा. ठीक आहे, आपण या आठवड्यात 11 ते 20 एवढं पक्क करूया सगळ्यांनी. मग तुमचा हा गृहपाठ किंवा होमवर्क आहे. तुम्ही 11 ते 20 म्हणजे इंग्लिश मधले 11 to 20 हे तुम्ही ओरली पूर्ण तुमच्या पाठ असले पाहिजे. ठीक आहे, करणार सगळे? थंब द्या मला, कोण कोण करणार? सगळ्यांचे 11 ते 20 मराठी. फक्त तोंडी करायचे सान्वी. ठीक आहे, 1 ते 10 तुला येत आहेत ना, मग 11 ते 20 तोंडी पाठ करायचे. तो आपला होमवर्क आहे. आणि अ ते अहा पर्यंत आज आपण काढलं, ते पुन्हा एकदा रिवाइज करून घ्यायचं. मग आपण पुढच्या वर्गाची सुरुवात क ने करूया. क आणि त्याची 12 खडी म्हणजे क का की जे येतं त्याला 12 खडी म्हणतात. तर पुढची सुरुवात आपण 12 खडीने करूया. आणि प्रार्थना आपली सगळ्यांची पाठ असली पाहिजे. आज आपण एक कडवं म्हटलं, पुढच्या वर्गापासून पूर्ण तिन्ही कडवी मुलांनी म्हणायची. ठीक आहे, बाकी तुमच्या एक्झामचा अभ्यास कसा चालू आहे सगळ्यांचा? एक्झाम नाहीये तुम्हाला, लहान वर्ग असल्यामुळे? मॅम मला एक्झाम तुला नाही आहे, कारण तुम्ही आहे एक्झाम, आरवची एक्झाम आहे. ओके, माझी वेडनेसडेला माझं सायन्स एक्झिबिशन आहे. मग तू कोणतं बनवलंयस प्रोजेक्ट? प्रोजेक्ट नाही बनवायचं, मला ते प्लांट्स सांगायचंय. काय सांगायचं? हाऊ द प्लांट्स ग्रो, कसे प्लांट्स ग्रो करतात. मला फक्त मला काहीच नाही करायचंय, मला फक्त क्विज बोलावं लागेल माझं ते सायन्स एक्झिबिशन मध्ये वेन्सडेला. गुड गुड, मला फक्त क्विज सांगायचे. स्क्रिप्ट सांगायची आहे. पूर्ण स्क्रिप्ट सांगायचंय, पूर्ण स्क्रिप्ट. मग आम्हाला एखादा क्वेश्चन विचारतो? माझं पण मराठीतून विचारलं असतं जास्त छान.
पण मी अजून ते प्रॅक्टिस नाही केलंय. ओके मी चालेल. करतो प्रॅक्टिस. ठीक आहे. मग तू राजविका बोल. माझा काल प्रोजेक्ट डे होता. नंबर पाठवा. प्रोजेक्ट होता. मग तू कोणतं प्रोजेक्ट केलेलं? संडेला माझं काल सायन्स एक्झिबिशन झालं. पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि अजून डस्टबिन आणि नॉइस पोल्युशन. मी काल तिथे होते मगाशी. सायन्स ठीक आहे. मग आता आपण आपला वर्ग संपवूया. जवळजवळ 11 उत्पन्न होत आले. तुम्ही सगळ्यांनी काय काय करायचे होमवर्क मध्ये सांगा बरं एकदा मला. काय काय करणार तुम्ही होमवर्क मध्ये गृहपाठात? 11 ते 20 11 ते 20 करायचंय आपल्याला. आणि अ ते अहाची तोंडी रिव्हिजन करायची. आपल्याला छान अक्षर काढून ते लिहिता आलं पाहिजे. त्याबरोबर आपलं अक्षरही खूप छान असलं पाहिजे, परिणामकारक असलं पाहिजे. मग आता हे म्हणूया, संपवूया वर्ग आपला. चला, बाय बाय सगळ्यांना. हाय बाय बाय बाय. बाय थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. वेलकम. पुढच्या रविवारी भेटूया. बाय बाय. बाय सगळ्यांना. बाय. बाय बाय. पुढच्या रविवारी ह्याच वेळी भेटूया परत. ठीक आहे. हो. ओके बाय. नेक्स्ट क्लास मध्ये आपण भेटूया. बाय हो, नेक्स्ट क्लास मध्ये भेटूया. बाय बाय हे राहू दे. बाय बाय. बाय. कसं जाऊ? बोलली Yes. मी.